मोहम्मद पैगंबर जयंती आणि श्री गणेश विसर्जन एका दिवसाच्या अंतराने असल्याने सामाजिक सलोखा व बंधुभाव राखण्याच्या उद्देशाने या वर्षासाठी जुलूस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्यात आला। जुलूसची सुरुवात विजापूर वेस येथून सकाळी 8:30 वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार, शहर काझी अहमद अली काझी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आली। या मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर हा जुलूस बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे किडवाई चौक, सोशल हायस्कूल, मुस्लिम बादशापेठ, जुदाशाह मदार चौक, जेल रोड पोलीस स्टेशन मार्गे भारतीय चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, कोंताम चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती मार्गे दत्त चौक, शालीमार टॉकीज, लक्ष्मी मार्केट मार्गावरून पुन्हा विजापूर वेसीत येऊन विसर्जित झाला। दरम्यान या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी गाड्यांवर आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती। दरम्यान जुलूस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट UN बेरिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या जुलूसमध्ये माजी महापौर आरिफ शेख, अहमद वाहिद नदाफ, मोहम्मद हनीफ बडेपीर, अखलाक दीना, मैनुद्दीन शेख, ताजुद्दीन हत्तुरे, राजू कुरेशी यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जुलूस कमिटीच्या वतीने आज शहरामध्ये विजापूर वेसीतून एक अत्यंत उत्साहपूर्वक अशा पद्धतीने प्रचंड असा जुलूस निघालेला आहे। गेल्या 52 वर्षापासून या जुलूसची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही 19 तारखेला जुलूस काढतोय, कारण 17 तारखेला गणेश विसर्जन होतं आणि गणेश विसर्जन असल्यामुळे एक दिवस नंतर आम्ही जुलूसची आज या ठिकाणी घोषणा केली होती। त्याप्रमाणे आज सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये या जुलूस काढतायत। हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतीचा, या बंधुत्वाचा आणि समतेचा संदेश दिला आणि त्याचंच आचरण आज आम्ही सर्वजण या जगामध्ये करीत आहोत। मी सर्व शहरातल्या, जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवांना, मुस्लिम बांधवांना आजच्या या दिनानिमित्त शुभेच्छा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।